नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे, राज्याधिकारी कर्मचारी हे कामानिमित्त बाहेर गेल्यास त्यांना वास्तव्यकरिता हॉटेल भत्ता व दैनंदिन खर्चकरिता दैनिक भत्ता अदा केला जातो। याबाबत सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित दर बाबत वित्त विभागामार्फत 7/10/2022 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन स्तरानुसार हॉटेल, वास्तव्य भत्ता व भोजन व संकीर्ण खर्च अदा केला जातो। राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी कामाच्या निमित्ताने देशातील दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद या शहरांतील हॉटेलमध्ये वास्तव्य केल्यास त्यास पुढीलप्रमाणे हॉटेल वास्तव्य भत्ता व भोजन व संकीर्ण खर्चाकरिता भत्ता अदा केला जाईल। वेतन स्तर आणि हॉटेल वास्तव्य देय भत्ता, भोजन व संकीर्ण खर्च S30 व त्यापेक्षा अधिक वेतन स्तर असेल त्यांना 7,500 रुपये प्रतिदिन मिळतो आणि भोजन व संकीर्ण खर्च 1,200 प्रतिदिनपेक्षा अधिक नाही। S25 ते 29 जर वेतन स्तर असेल त्यांना हॉटेल देय भत्ता 4,500 रुपये प्रतिदिन आणि भोजन व संकीर्ण खर्च 1,000 प्रतिपेक्षा जास्त नाही। नंतर S20 ते 24 वेतन स्तरवाल्यांसाठी हॉटेल भत्ता 2,250 रुपये प्रतिदिन आणि जेवणासाठी 800 रुपये प्रतिदिनपेक्षा अधिक नाही। S19 व त्यापेक्षा कमी वेतन संरचना असेल त्या अधिकाऱ्यासाठी 1,000 पर्यंत प्रतिदिन हॉटेलचा खर्च आणि 500 प्रतिदिनपेक्षा अधिक नाही हा त्यांच्या भोजनाचा खर्च। सदर प्रतिपूर्ती केवळ वरील नमूद करण्यात आलेल्या शहरात सरकारी कामकाजानिमित्ताने दौऱ्यावर असताना हॉटेलमध्ये वास्तव्य केल्यास अनुदेय केला जाईल। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।